विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या चालू घडामोडीच्या भागामध्ये स्वागत करतो। आणि या भागामध्ये प्रामुख्याने आपण दररोजच्या दिवशी कोणते प्रश्न तयार होऊ शकतात आणि परीक्षेच्या दृष्टीने कोणते मुद्दे आज न्यूजपेपरमध्ये आहेत किंवा बातमीमध्ये प्रामुख्याने प्रचलित आहेत, त्या मुद्द्यांवरती आपण व्यवस्थित विश्लेषण करून देत असतो आणि परीक्षेच्या नुसार त्या प्रश्नाची रचना करण्यात आलेली असते। आणि म्हणून हा जो व्हिडिओ आहे किंवा हे जे लेक्चर आहे, हे लेक्चर सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा। आणि या विश्लेषणासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्यासाठी पहिला प्रश्न घेऊन आलोय। प्रश्न बघा काय आहे। भारतीय तटरक्षक दलाचे पहिले स्वदेशी बनावटीचं म्हणत आहे आणि काय म्हणत आहे पुढे, तर प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप असं जहाजाचं नाव आहे। ओके, हेही लक्षात राहू द्या। अधिकृतपणे तटरक्षक दलाला कधी सुपूर्द करण्यात आलेलं आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर 23 डिसेंबर 2025 ला देण्यात आलेलं आहे। त्यानंतर बघा, सरदार उधम सिंग हे जे शहीद क्रांतिकारक आहेत, यांनी कोणाची हत्या केली होती ते सांगायचं आहे। आणि हा तुमचा सिलेबसचा प्रश्न आहे मित्रांनो, हे करंटमध्ये होतं म्हणून असा आपण प्रश्न तयार केलाय। आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर मायकेल ओडवायर होतं। आता 2-3 गप्पा व्यवस्थित ऐकून घ्या। तर अगोदर यांच्या विषयी आपण माहिती बघून घेऊ। सरदार उधम सिंग हे जे आहेत, यांचं उपनाव काय आहे, राम मोहम्मद सिंग आझाद असं त्यांचं नाव आहे। आणि त्यांना शेर सिंग म्हणून पण ओळखलं जात होतं बघा, शेर सिंग या नावाने देखील ओळखलं जात होतं, हे त्यांचं टोपण नाव होतं। ओके, हे देखील लक्षात राहू द्या। त्यांचा जन्म हा 26 डिसेंबर 1899 ला झाला होता, पंजाबमध्ये झाला होता, सुनाम या ठिकाणी झाला होता, सुनाम पंजाब या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता। पुढे लगेच बघा, मृत्यू त्यांचा 31 जुलै 1940 ला झाला होता आणि लंडन या ठिकाणी त्यांना फाशी देण्यात आली होती। लंडन या ठिकाणी काय देण्यात आलेली होती, फाशी देण्यात आलेली होती। का फाशी देण्यात आली होती, तर 13 मार्च 1940 मध्ये मायकेल ओडवायर याचा त्यांनी काय केला होता, खून केला होता, गोळी घातली होती त्यांना। आणि ती गोळी कुठे घातली होती, इंग्लंडमध्येच मित्रांनो, इंग्लंडमध्ये म्हणजे लंडनमध्ये शूट केलं होतं। आणि ते कोणत्या पार्टीच्या संबंधित असलेलं व्यक्तिमत्व आहे, तर ते गदर पार्टीचे नेते होते, हे देखील लक्षात राहू द्या। आणि त्यांनी त्यांच्या देशामध्ये जाऊन या मायकेल ओडवायरला म्हणजे त्याची हत्या केलेली आहे। काय झालं होतं, तर 1919 ला एक ऍक्ट आला होता, ज्या ऍक्टचं नाव होतं रौलट कायदा। कोणता कायदा होता, रौलट कायदा होता। आणि हा जो रौलट कायदा आहे मित्रांनो 1919चा, हा कायदा जाचक कायदा होता, लोकांच्या मानवी अधिकारावरती गदा आणणारा कायदा होता। या कायद्याने असं ठरलं होतं की चौकशी विना एखाद्या व्यक्तीला अटक केली जाणार आहे, अशा पद्धतीचा नियम आला होता। आणि या कायद्याला आपल्याला परीक्षेमध्ये PYQ देखील होतं। या कायद्याला काळा कायदा त्यासाठी म्हटलं गेलं होतं, काळा कायदा। ओके, लक्षात राहू द्या। आणि विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून या कायद्याचा आधार घेऊन जालियनवाला बाग हत्याकांड जे आहे, त्या जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये प्रामुख्याने जनरल डायर यांनी काय केलं होतं, तर म्हणजे फायरिंग केली होती। आणि फायरिंग केल्यामुळे हजारो लोकांचा प्राण गेला होता। म्हणून हे जे सरदार उधम सिंग आहेत, त्या घटनेसाठी खूप व्यथित झाले आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला जालियनवाला बाग हत्याकांड याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे। आणि बदला घेण्यासाठी त्यांनी मायकेल ओडवायर याला खलास करून टाकलं। हा एक या ठिकाणी महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे। मग जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे बघा, जालियनवाला बाग हत्याकांड, ठीक आहे, हत्याकांड हा नेमकं कधी झाला होता, तर हा 1919 ला 13 एप्रिल ही तारीख आहे, लक्षात राहू द्या। 13 एप्रिल 1919 ला झाला होता। कुठे झाला होता, अमृतसर या ठिकाणी बैसाखीच्या सणानिमित्त लोक एकत्र आले होते। आणि एकत्र आलेल्या या जमावावरती बेछूट असा गोळीबार जो आहे तो कुणी केला होता, तर जनरल डायर या जनरलने केला होता। आणि या घटनेचा बदला घेण्यासाठी प्रामुख्याने उधम सिंग यांनी काय केलेलं, तर अशा प्रकारचा इन्सिडेंट घडवून आणला होता। पुढे जाऊयात आपण। बघा, 700 अब्ज डॉलर्सची संपत्ती पार करणारा जगातला
पहिला व्यक्ती कोण ठरलेला आहे, जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणता आहे, तर तो व्यक्ती एलॉन मस्क ही व्यक्ती आहे, लक्षात राहू द्या. आणि एलॉन मस्कची कंपनी मला सांगा कोणत्या आहेत, त्याच्या वेगवेगळ्या, ते एकदा मला कमेंट करून सांगा. बघा, उर्सुला वॉन डेर लेयन सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर युरोपियन आयोगाच्या त्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. आणि यावरती असा का प्रश्न आपण तयार केला, तर उर्सुला वॉन डेर लेयर या ज्या आहेत या 2000 म्हणजे 26 जानेवारी आत्ता जो प्रजासत्ताक दिन होणार आहे 2026चा, तर या दिवशी यांना काय केलं जात आहे, तर आमंत्रित केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांना काय केलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे. म्हणून हा आपल्या प्रमुख पाहुणे असणार, लक्षात राहू द्या. 2026च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आमंत्रित करण्यात आलेले अँटोनिओ कोस्टा सध्या कोणत्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे युरोपियन परिषद हे आहे. तर बघा, इथे प्रामुख्याने प्रजासत्ताक दिन जो 2026चा आहे, तर या प्रजासत्ताक दिनानिमित्त अँटोनिओ कोस्टा यांना देखील आमंत्रित केलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर उर्सुला वॉन डेर लेयन यांना देखील आमंत्रित केलं जाणार आहे. या 2 व्यक्ती आहेत, आवर्जून लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न बघा, छत्तीसगडमध्ये देशातील पहिले आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय कोणाच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर जे आहे मित्रांनो, ते शहीद वीर नारायण सिंग असं आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. हा एक चांगला जो काय निर्णय आहे, हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, शहीद वीर नारायण सिंग हे जे होते हे कोणत्या आदिवासी जमातीशी संबंधित असलेलं व्यक्तिमत्व आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, बिंजवार या आदिवासी जमातीच्या संबंधित होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 मध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी कोणते पदक जिंकले ते सांगायचं आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर आहे कांस्य पदक जिंकलेलं आहे. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा, BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 मध्ये आयोजित करण्यात म्हणजे कुठे आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आहे ते सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर चीन आहे. चीनमध्ये कुठे, तर हँगझोऊ या शहरामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धा. आणि एक शेवटचा प्रश्न बघा, 25 डिसेंबर 2025 रोजी K4 सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने नुकतीच घेतलेले आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आपलाच देश आहे, भारतानेच घेतलेले आहे. म्हणून असे जे काही प्रश्न असतात हे सर्व प्रश्न आजच्या चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण ठरतात. या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. आपल्या या लेक्चरमधून तुम्हाला जेही प्रश्न मिळालेले आहेत ते प्रश्न व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि त्याचा वारंवार सराव करा, मायक्रो नोट्स बनवा. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.